नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ईशा जगताप कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे। आपल्या भारतात सध्या मत्स्यपालन व्यवसाय प्रचंड विस्तारला आहे। अनेक वर्षांपूर्वी केवळ मासेमारांपुरतं मर्यादित असलेला हा व्यवसाय शेतकरी बांधव देखील यशस्वीरित्या करत आहेत। व्यवसाय लहान असो अथवा मोठा असो, मत्स्यपालक अभ्यासपूर्ण मत्स्यपालन करून त्यातून प्रचंड उत्पन्न मिळवू लागले आहेत। हीच बाब लक्षात घेऊन संशोधकांनी मत्स्यपालन व्यवसायातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याबाबत संशोधन करून प्रगत पद्धतींचा शोध लावला। आज याच पद्धतींबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत। आपलाचा विषय आहे प्रगत मत्स्यपालन पद्धती। या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर माधुरी पाठक मॅडम। मॅडम सध्या केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। मी जसं सुरुवातीला सांगितलं की प्रगत मत्स्यपालन पद्धती या संशोधनपूर्ण पद्धतीने मत्स्यपालन व्यवसाय करता यावा यासाठी उदयास आल्या। या पद्धती नेमक्या कशा विकसित झाल्या हे आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल। मत्स्यपालन हे एक इतर उद्योगांपैकीच उदयोन्मुखी ज्याचा खूप जोरात सध्या विकास होत आहे असा एक उद्योग व्यवसाय आहे। आणि माशांची वाढती मागणी आणि मासेमारीमध्ये होणारी घट यामुळे मत्स्यपालन हे खूप वाढीस लागलेलं आहे। आणि आपण जर बघितलं की जशी लोकसंख्या वाढती आहे तशी माशांची मागणी देखील वाढत चाललेली आहे। पण आपण जर पारंपरिक पद्धतीनेच मत्स्यपालन करत राहिलो तर आपण त्या वाढत्या मागणीला आपलं उत्पादन हे जुळणार नाही आणि मग ती मागणी वाढत चालली आहे आणि उत्पादन कमी होतं आहे। आणि इतर बाकी जे आव्हानं आहेत जे सध्याच्या मत्स्यपालनामध्ये येतात की जसं पर्यावरणाचा ऱ्हास आहे, पाणी टंचाई आहे किंवा मत्स्यपालन करण्यासाठी जी जागा उपलब्धता आहे त्याची पण खूप मर्यादा आहे। या सगळ्या कारणांवर जर उपाय काढायचा असेल तर मत्स्यपालन पद्धती ही थोडीशी प्रगत झाली पाहिजे आणि मग त्यामुळे प्रगत मत्स्यपालन पद्धती निर्माण झाल्या आणि मग त्यासाठी म्हणजे भरपूर वाव मिळाला। म्हणजेच वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक शाश्वत होण्यासाठी मत्स्यशेतीने प्रगत पद्धतींकडे वाटचाल करायला हवी असं आपण सांगितलं। पण या पद्धती नेमक्या कोणकोणत्या आहेत? प्रगत मत्स्यपालन पद्धती म्हणजेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कमी जागेमध्ये किंवा कमी पाण्याचा वापर करून जेव्हा मत्स्यशेती करतो तेव्हा त्याला प्रगत मत्स्यपालन पद्धती म्हणू शकतो। आणि शाश्वत मत्स्यपालन जर करायचं असेल तर पर्यावरणीय दृष्ट्या पर्यावरणाला ऱ्हास न पोहोचवता आणि पुढच्या येणाऱ्या काही पिढ्यांना आत्ता आपण मत्स्यपालन करतोय पण त्यामुळे पर्यावरणाला आपण जे नुकसान पोहोचवतोय त्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढींना तेवढं मत्स्य उत्पादन मिळणार नाही। याकरिता आपण ज्या प्रणाली वापरल्या पाहिजेत त्या शाश्वत असल्या पाहिजेत। म्हणजे त्याचा पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा समतोल राखला गेला पाहिजे, त्याचबरोबर कमी जागेत कमी पाण्यात जास्त उत्पादनही मिळवता आलं पाहिजे। तर ह्या अशा उत्पादन जास्त मिळवण्यासाठीच्या ज्या पद्धती आहेत त्याला प्रगत पद्धती असं म्हणू शकतो। ज्यामध्ये आहेत ॲक्वापोनिक्स आहे, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम आहे, पिंजरा पद्धती आहे, मल्टीट्रॉफिक ॲक्वाकल्चर सिस्टम आहे आणि सध्या जे प्रसार माध्यमांवर भरपूर प्रमाणात जे दाखवलं जातं ते एक तंत्रज्ञान आहे ते म्हणजे बायोफ्लॉक तंत्रज्ञान। अगदीच अगदीच, म्हणजे समाज माध्यमांवर बायोफ्लॉक्सची सर्वाधिक चर्चा असते। हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे मॅडम? बायोफ्लॉक जर आपण नावातच बघितलं तर बायो म्हणजे जैविक आणि फ्लॉक म्हणजे एकत्र असलेला समूह। तर हा जो समूह आहे तो एक पेशीय वनस्पती, जीवाणू, प्रोटोझोअन्स किंवा त्यात असलेले सेंद्रिय पदार्थ, माशांनी न खाल्लेले खाद्य किंवा त्यांची विष्ठा हे सगळं एकत्र एका चिकट पदार्थांनी एकत्र बांधल्या गेलेले असतात।
तर मग ह्या बायोफ्लॉकमध्ये जी प्रणाली असते त्यामध्ये आपल्या म्हणजे मत्स्यपालन जी प्रणाली करतो त्यातला नायट्रोजन आणि कार्बन हा तो पूर्ण प्रणालीचा समतोल राखतो आणि पाण्याची गुणवत्ता देखील वाढवतो, खाद्य देखील तयार करतो आणि मग त्या प्रकारे बायोफ्लॉक तयार होतो. बायोफ्लॉक्सच्या विविध संज्ञा आता आपण सांगितल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळला. या तंत्रज्ञानाचा नेमका वापर कसा करता येऊ शकतो? बायोफ्लॉक तंत्रज्ञान हे मूळतः त्यातल्या हेट्रोट्रॉफिक सूक्ष्मजीवांवर अवलंबून असतो. हेट्रोट्रॉफिक सूक्ष्मजीव म्हणजेच स्वयंपोषी, जसं सूर्यप्रकाश वापरतात अन्न तयार करण्यासाठी, तसेच हे परपोषी जीव प्रणालीमधला सेंद्रिय कार्बनच खातात आणि त्याच्यावरच ते जगतात. त्यामुळे बायोफ्लॉक ही प्रणाली करताना आपल्याला कार्बन स्रोत वाढवावा लागतो, जेणेकरून हे सूक्ष्मजीव वाढतील आणि मग तो कार्बन वाढला की मग ते जे प्रमाण आहे नायट्रोजन आणि कार्बनचं ते मेंटेन ठेवण्यासाठी मग हे सूक्ष्मजीव फ्लॉक तयार करतात. आणि मग हे सामान्यतः मूळतः आपल्याला कार्बन वाढवण्यासाठी गूळ किंवा गव्हाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर किंवा टॅपिओका पीठ आणि साखरेची मळीसुद्धा आपण कार्बन वाढवण्याकरता वापरू शकतो. हे जे बायोफ्लॉक आहे हे अभ्यासानंतर असं त्यात कळून आलं आहे की यात भरपूर पौष्टिक गुणधर्म देखील आहेत, त्यामुळे त्याचा खाद्य म्हणूनही वापर करता येऊ शकतो. म्हणजे जीवाणूंना ते पौष्टिक गुणधर्मांचा पुरवठा करतात असं म्हणायला हरकत नाही. कोणकोणती पौष्टिक गुणधर्म त्यामध्ये आढळतात? म्हणजे बायोफ्लॉक हे पौष्टिक रित्या खूप समृद्ध आहे, ज्यामध्ये आपल्याला जी सूक्ष्मजीव तयार होतात त्यांची जी प्रथिने असतात ती आपण मत्स्यपालन केलेल्या प्रजातींसाठी खूप महत्त्वाची प्रथिने असतात, ज्यामध्ये 38% प्रथिने सापडतात, 3% त्यामध्ये ऑइल्स आणि हे फॅट्स असतात आणि 6% फायबर असतात. त्यामुळे आपण जर पाहिलं की पारंपरिक असो किंवा कोळंबी संवर्धन असो किंवा मत्स्य संवर्धन असो, या सगळ्यांमध्ये सगळ्यात जो मोठा निवेश आहे घटक तो आहे खाद्य. आणि खाद्य हे तुम्ही जर खर्चानुसार पाहिलं तर जवळपास 60% हा जो खर्च होतो मत्स्यपालनामध्ये तो त्या माशांच्या खाद्यावर होतो. जर आपण हे बायोफ्लॉक प्रणाली जर अवलंबून केली तर त्यामुळे आपण 5 ते 10% जे आपण खाद्य वापरतो ते 10% कमी करून ते बायोफ्लॉक माध्यमातून पुरवू शकतो. आणि बायोफ्लॉक ही एक अशी प्रणाली आहे की ज्यामध्ये तुम्हाला पाण्याचं सर्क्युलेशन किंवा त्याचा पुनर्वापर करावा लागत नाही, तर ते एकाच संचामध्ये सूक्ष्मजीवांमार्फत पाण्याची गुणवत्ता वाढीस लागते. म्हणजे या पद्धतीत पाण्याचा कमी वापर होतो असं आपण म्हणू शकतो. आणि आता आपण सर्क्युलेशनचा सुद्धा उल्लेख केलात. रिसर्क्युलेशन ही सुद्धा एक पद्धत आहे असं आपण सुरुवातीला म्हणालात. रिसर्क्युलेशन ॲक्वाकल्चर सिस्टम या पद्धतीबाबत विस्तृतपणे काय सांगाल? रिसर्क्युलेशन सिस्टम म्हणजेच पाण्याचा पुन्हा पुन्हा केलेला वापर आणि एक मालिका तयार करणे, ज्यामध्ये पाणी ज्यामधून एका घटकातून दुसऱ्या घटकात आणि दुसऱ्यातून तिसऱ्या घटकामध्ये पाणी येतं आणि पुन्हा ते मत्स्यपालन. तर ह्यात जर आपण बघितलं तर ह्याचे मूळ 3 घटक आहेत रिसर्क्युलेशनसाठी. तर रिसर्क्युलेशनमध्ये पहिला भाग येतो तो तुमचा मत्स्यपालनाची टाकी, दुसरा येतो ती म्हणजे यांत्रिक फिल्ट्रेशन सिस्टम, ज्यामध्ये यांत्रिक पद्धतीने आपण त्यातला कचरा काढून टाकतो, आणि मग जैविक पद्धत. तर यांत्रिक पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये वाळूचे फिल्टर किंवा जाळ्या लावून आणि सेटलमेंट टँक म्हणजे पाणी साठवून ठेवण्यासाठी आपण एक तलाव बनवतो, ज्यामध्ये पाणी साठवलं जातं आणि त्यातील कचरा किंवा घनपदार्थ आहेत ते काढून टाकले जातात. जेव्हा ही यांत्रिक गाळणी होते त्यानंतर पाणी आपण जैविक गाळणीसाठी पुढे पाठवलं जातं. जैविक गाळणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जैविक बायोफिल्टर्स वापरतो, ज्यामध्ये पाणी सूक्ष्मजीवांमार्फत त्या पाण्यातला कचरा काढून टाकला जातो. म्हणजेच हे की जे विरघळलेले सेंद्रिय पदार्थ आहेत जसे नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, हे सगळे पदार्थ सूक्ष्मजीव त्यांचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात. मग होतं असं की पाण्याचं फिल्ट्रेशन होतं आणि मग तेच पाणी आपण पुन्हा मत्स्यपालनाच्या टाकीमध्ये वापरू शकतो, पाण्याचा पुनर्वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण पद्धती सांगताना एक पिंजरा पद्धतीचा उल्लेख केलात.
पिंजरा पद्धतीत मासे ठेवायचे म्हणजेच आपल्या घरात जी माशांची टाकी असते तशी ही पद्धत आहे का? पिंजरा पद्धत म्हणजेच आपण जेव्हा पारंपरिक मत्स्यपालन बघतो त्यामध्ये आपण एक कृत्रिमरित्या एक जलाशय म्हणजे तलाव तयार करतो. त्याच पद्धतीने कृत्रिमरित्या आपण जाळीचे एक एन्क्लोजर म्हणजे एक बॅग तयार करतो, ज्यामध्ये ठराविक कालावधीसाठी आपण मत्स्यसंवर्धन करतो. तेवढा जो वाढीचा काळ आहे त्यामध्ये आपण त्यांना खाद्य पुरवतो. जर पिंजऱ्यामध्ये आपण एकच प्रजाती ठेवत असू तर त्याला आपण एक प्रजातीवर लक्ष केंद्रित करून त्याला लागणारं खाद्य देऊ शकतो, किंवा बहुप्रजातीय ठेवून सुद्धा आपण त्यामध्ये इंटिग्रेटेड मल्टी ट्रॉफिक म्हणजे ज्यामध्ये एकापेक्षा किंवा दोनपेक्षा जास्त प्रजाती ठेवून आपण मल्टी ट्रॉफिक ॲक्वाकल्चर प्रणालीसुद्धा प्रस्थापित करू शकतो. पिंजरा पद्धतीत इंटिग्रेटेड मल्टीट्रॉफिक सिस्टम सुद्धा आपण अवलंबू शकतो, असं आपण वापरू शकतो असं आपण म्हणालात. पण मग या दोन्ही पद्धतींमध्ये वेगवेगळेपणा काय आहे? इंटिग्रेटेड मल्टीट्रॉफिक ॲक्वाकल्चर म्हणजेच वेगवेगळ्या पोषक तत्वांवर स्तरांवर वापरल्या जाणाऱ्या प्रजातींचं एकाच प्रणालीमध्ये केलेलं मत्स्यसंवर्धन. म्हणजेच आपण जर पाहिलं की मत्स्यपालन करताना तुम्ही पिंजरा लावलेला आहे, पिंजऱ्यामध्ये एक प्रजाती ज्यामध्ये तुम्ही खाद्य टाकताय त्या प्रजातींना ती वाढतीये. दुसरीकडे ज्या वनस्पती आहेत ज्यांना अजैविक पोषक तत्वे लागतात जसं शेवाळ आहे ते ठेवू शकतो. सेंद्रिय पदार्थ ज्यांना लागतात असे तुमचे शिंपलेसुद्धा एकाच प्रणालीमध्ये 3 वेगवेगळ्या पौष्टिक स्तरांचे जे प्रजाती आहेत ते ठेवून आपण त्यांचा संवर्धन करू शकतो, जेणेकरून एका प्रजातीतून निघणारा कचरा हा दुसऱ्या प्रजातींसाठी पोषक तत्वे देतो आणि मग ही एक प्रणाली होते तयार. जसं आपण ॲक्वापोनिक्स अजून एक ही प्रणाली आहे ज्यामध्ये वेगळी वनस्पती म्हणजे ॲक्वापोनिक्स म्हणजेच काय की ॲक्वाकल्चर आणि हायड्रोपोनिक्स याचं एकत्रितपणे केलेलं प्रणाली आहे, ज्यामध्ये वनस्पती आणि मासे हे दोन्ही एकाच प्रणालीमध्ये वाढवू शकतात, जेणेकरून जेव्हा मत्स्य संवर्धन करतो त्यातील जे विसर्जित झालेले पदार्थ असतात, न खाल्लेलं खाद्य आहे किंवा विष्ठा आहे ज्यामध्ये नायट्रोजन वाढतं, अमोनिया हा गॅस तयार होतो, जे आपण वनस्पतींमार्फत जर त्याचं फिल्ट्रेशन केलं तर वनस्पतींना हे पोषक तत्वे लागतात त्यांच्या वाढीसाठी. मग त्या विसर्जित झालेल्या पाण्यामधून वनस्पती आपल्या पोषणासाठी ते न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करतात आणि मग वनस्पतींची देखील वाढ होते आणि माशांची देखील वाढ होते. मग या ज्या प्रणाली आहेत त्यामधून आपण एकापेक्षा जास्त म्हणजे आता ॲक्वापोनिक्स जर करत असाल तर मासे आणि वनस्पती हे 2 पदार्थ आपल्याला उत्पादनं मिळू शकतात. जर आपण इंटिग्रेटेड मल्टीट्रॉफिक ॲक्वाकल्चर प्रणाली जर केली ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्तरावरचे घटक ठेवलेले आहेत, जसं शिंपले आहेत, शेवाळ आहे आणि मत्स्य आहेत म्हणजे कोळंबी असो किंवा मासा असो, मग हे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आपल्याला एकाच प्रणालीमधून मिळू शकतात. आपल्या बोलण्यात वारंवार सेंद्रिय मत्स्यपालनाचा उल्लेख आला. खरं तर आता तज्ज्ञ मंडळी सांगत असतात की शेतकरी बांधवांनी परंपरागत शेतीसह सेंद्रिय शेतीकडे सुद्धा वळलं पाहिजे. सेंद्रिय मत्स्यपालन व्यवसायाबद्दल आपण काय सांगाल? सेंद्रिय मत्स्यपालन ही पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची अशी एक प्रणाली आहे, ज्यामध्ये आपण जी निविष्ठ वापरतो म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी सामग्री लागतात त्या सगळ्या सेंद्रिय किंवा नैसर्गिकरित्या मिळवलेल्या असल्या पाहिजेत. हा त्याचा मूळ एक बेस आहे जर तुम्हाला ऑर्गॅनिक ॲक्वाकल्चर करायचं असेल तर. त्यामध्ये तुम्ही माशांच्या वाढीसाठी आर्टिफिशियल किंवा जे कृत्रिमरित्या तयार केलेली औषधी आहेत किंवा त्यांच्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणू शकतो किंवा अनुवांशिक बदल केलेल्या प्रजाती न निवडता आपण जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने मिळवलेले खाद्य, नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले मत्स्यबीज ह्या सगळ्यांचा वापर करून आपण सेंद्रिय मत्स्यपालन करू शकतो. प्रजातींचा उल्लेख आपण केलात. यशस्वीरित्या मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी अर्थातच प्रजातींची निवड अचूक असायला हवी. प्रगत पद्धतींचा वापर करण्यासाठी कोणकोणत्या प्रजाती वापरू शकतात? प्रजाती हा एक मूळ घटक आहे कुठल्याही मत्स्यपालनात. तुम्ही पारंपरिक जरी केलं किंवा प्रगत पद्धतीने जरी केलं तरी प्रजातींची निवड ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कुठल्याही मत्स्यपालनामध्ये.
प्रगत मत्स्यपालन पद्धती ही मूळतः कमी पाणी किंवा कमी जागा वापरतो आपण, पण त्यामध्ये कायमच जी घनता आपण ठेवतो प्राण्यांची, माशांची किंवा कोळंबीची, ती उच्च घनतेवर साठवण केलेली असते. तर प्रजाती निवडताना अशाच प्रजाती निवडल्या पाहिजेत ज्या कमी जागेमध्ये आणि जास्त घनतेमध्ये वाढीस लागू शकतात. अभ्यासातून असं प्राप्त झालं आहे की तिलापिया ही एक चांगली प्रजाती आहे, आदर्श प्रजाती आहे, जर तुम्ही तिला जास्त घनतेमध्ये किंवा कमी पाण्यामध्ये तिचं संवर्धन करत असाल तर. पण तरीही बाजार मागणी किंवा त्यातून मिळणारा मोबदला हा कायम लक्षात घेतला पाहिजे प्रजातींची निवड करताना. बाजार मोबदला, मागणी लक्षात घ्यायला हवी प्रजातींची निवड करताना, असं आपण सांगितलं. कोळंबी आहे, गोड्या पाण्यातील किंवा खाऱ्या पाण्यातील कोळंबी आहे, ज्यांना बाजार परतावा सुद्धा चांगला मिळतो. नंतर तुमचे जे कॅटफिश आहेत, मागूर, सिंगी, असे वेगवेगळे मत्स्य बीज आहेत ज्यांची उपलब्धताही आहे आणि वाढही चांगली आहे, अशा प्रजाती आपण निवडू शकतो. म्हणजे अर्थातच उत्पन्न त्यातून चांगलं मिळवता येईल. आपल्या शेतकरी बांधवांना व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. आपल्या मत्स्यपालनाबाबत कोणकोणत्या योजना सरकारकडून राबवल्या गेल्या आहेत? मत्स्य व्यवसाय विभाग आणि मत्स्यपालन व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धसंवर्धन मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जाते, जेणेकरून पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम, आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला जास्त मिळेल अशा मत्स्यपालन पद्धतींवर बऱ्याच उपाययोजना राबवल्या जातात, ज्यामध्ये शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो आणि मग त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये जर आपण बसत असू तर तुम्ही हे प्रगत मत्स्यपालन करू शकता. मॅडम, आपण या योजनांबाबत सविस्तर माहिती सांगू शकता का? ह्या योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला पाण्याची आणि तुमच्या मातीचं परीक्षण पहिले करावं लागतं आणि जर ते सुटेबल असेल तर तुम्ही बायोफ्लॉक किंवा RS किंवा तुमच्या जागेनुसार, तुमच्या मर्यादा क्षमतेनुसार, कारण आपण जी इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणतो, भांडवल सुरुवातीला जे लावावं लागतं ते थोडंसं जास्त आहे यामध्ये. कारण आपण जर पाहिलं की बायोफ्लॉक किंवा हे रिसर्क्युलेशन ही प्रणाली तांत्रिक आहे, म्हणजे यावर तुम्हाला मोटर, पाईप्स, नंतर तुमचं जे लागणारी वीज आहे याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे थोडंसं खर्चिक जरी असलं तरी ज्या शेतकऱ्यांची क्षमता आहे त्यांनी सुरुवातीस सगळं माती आणि पाणी परीक्षण करून आपल्याकडची जागा योग्य आहे का हे पडताळून पाहिल्यानंतर ते हे फार्मिंग करू शकतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले शेतकरी बांधव कुठे अर्ज करू शकतात? हा अर्ज करण्यासाठी शासकीय पातळीवर, वेगवेगळ्या राज्यस्तरीय पातळीवर AFDOs ऑफिसेस आहेत जे पालकांना त्याची वेळोवेळी सूचना देतात आणि फॉर्म भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही एक अर्ज करायचा असतो की ही सबसिडी किंवा ही मला अर्ज करायचा आहे बायोफ्लॉक किंवा RS करण्यासाठी, आणि जर तुमची योग्यता असेल त्यानुसार तुम्ही मग ते बसत असेल तुमच्या ह्या सगळ्या निदेशकांमध्ये तर तुम्ही हे करू शकता. मी जसं सांगितलं की आपण सध्या केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थेत कार्यरत आहात. आपल्या संस्थेकडून सध्या काय संशोधन सुरू आहे प्रगत पद्धतींबाबत? प्रगत मत्स्यपालन पद्धती जेव्हा आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो एक तंत्रज्ञान म्हणून, त्यापूर्वी त्याच्यातल्या सगळ्या गोष्टींवर अभ्यास केला जातो, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या त्यातल्या गोष्टी आहेत. समजा तुम्हाला बायोफ्लॉक कल्चर करायचं आहे तर त्यामध्ये पाण्याचं तापमान किती असलं पाहिजे, बायोफ्लॉक जो फ्लॉक तयार होतो त्याची किती घनता आहे, हे सगळं पडताळून पाहून वेगवेगळ्या जी गुणं आहेत त्याची, की टेम्परेचर कमी केलं तर किंवा सॅलिनिटी pH वाढवला तर, ह्या सगळ्या गोष्टी आलटून पालटून वेगवेगळ्या प्रकारे तपासणी केली जाते आणि मग ते एका कायम मुद्द्यावर येऊन थांबतं की ठीक आहे, बायोफ्लॉक करायचं असेल तर तुम्हाला एवढं एरेशन द्यावं लागतं, मग एवढा फ्लॉक असला पाहिजे, तर मग त्या मत्स्यपालनामध्ये माशांची किंवा कोळंबीची चांगली वृद्धी होते. तसंच ॲक्वापोनिक्समध्ये तुम्ही पाण्याचं जे सर्क्युलेशन करतो ते किती असलं पाहिजे, त्याचा वनस्पती जेव्हा ते पाणी शोषून घेत असतात तेव्हा त्याचा रिटेन्शन टाईम म्हणजे
त्याचा जो संबंध आहे त्या पाण्याचा आणि वनस्पतींचा तो किती वेळ असला पाहिजे, ह्या सगळ्यांवर एक सविस्तरपणे अभ्यास केला जातो आणि मग त्यानंतर हे एक तंत्रज्ञान म्हणून विकसित होतं. याच पद्धतींच्या वेगवेगळ्या प्रगत पद्धतींवर आमच्या संस्थेमार्फत शास्त्रज्ञ वेगवेगळ्या त्याच्या गुणांवर अभ्यास करतात. सध्या आपण पाहिलं तर तरुण मंडळी कृषी क्षेत्राकडे वळण्याचे आकडे सध्या वाढत आहेत. तरुण मंडळींना या व्यवसायात भविष्यातील संधी काय आहेत त्याबद्दल काय सांगाल? तरुणांना ह्या योजनेमार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यानुसार त्यांना खूप संधी उपलब्ध करून देता येतात. सबसिडीज आहेत. तुम्ही जर तुमची जागा योग्य आणि तुमच्याकडे जर ते भांडवल असेल तर निश्चितच तुम्ही त्या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ उठवता येईल आणि तरुण मंडळींना खूप चांगल्या प्रकारे हे करता येऊ शकतं. जसं आपण आता बघू शकतो की मत्स्यपालन हे जसं प्रगत होत चाललं आहे तसं ते ऑटोमेशन सिस्टमकडे वळत चाललं आहे. त्यामुळे जर आपण बघितलं की आता ड्रोन फार्मिंगसुद्धा सुरू होतं आहे, त्यानंतर प्रोब्स लावून जे ऑटोमॅटिक सिस्टम आहे किंवा जे खाद्य देण्यासाठी सुरुवातीला जसं खाद्य देण्यासाठी मनुष्यबळ लागायचं तसं न करता आजच्या या घडीला मत्स्यपालनासाठी डिमांड फीडर्ससुद्धा ठेवतात, जेणेकरून जे खाद्य आपण घालतो ते सुद्धा वाया नाही गेलं पाहिजे आणि माणसांचीही मनुष्यबळही कमी झालं पाहिजे, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि पैसेही वाचतील. हे सगळं करून तुम्ही अवश्य प्रोत्साहित होऊन यशस्वीपणे करू शकतो. हा विषय अत्यंत व्यापक आहे, मात्र आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपण समारोपाकडे आलेलो आहोत. मॅडम, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना मी एकच विनंती करू इच्छिते की प्रसार माध्यमांवर दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता तुम्ही संस्थांना भेट द्या, जिथे बायोफ्लॉक, RAS किंवा ॲक्वापोनिक्स या गोष्टींवर शास्त्रीयरित्या ज्यावर काम केलं जातं, अभ्यास केला जातो आणि मग एक तंत्रज्ञान विकसित केलं जातं, त्या लोकांना जाऊन भेटा. भुरळ न पाडता प्रसारमाध्यमांवर दिलेली माहिती स्वतः पडताळणी करा, त्याची माहिती घ्या, स्वतः आधी मत्स्यपालन करून बघा आणि मग प्रगत मत्स्यपालन पद्धतींकडे वळा, अशी मी विनंती करू इच्छिते. आणि आमच्या संस्थेला केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थान जे वर्सोव्यामध्ये आहे तिथे तुम्ही या, भेट द्या आणि आमचं विभागही जलसंवर्धन आहे, त्यामुळे तुम्ही येऊन जलसंवर्धनाबद्दल किंवा पालनासाठी किंवा मत्स्य शेतीसाठी लागणारी दुसऱ्याही पद्धतींवर आमच्याशी तुम्ही डिस्कशन करू शकता. अगदीच. म्हणजे संशोधनपूर्ण मत्स्यपालन व्यवसाय करा आणि यशस्वी मत्स्यपालक व्हा, असा महत्त्वपूर्ण संदेश मॅडमनी दिलेला आहे. मॅडम, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला इतकं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू.